नमस्कार मित्रांनो आता आपण आहे आंबेगाव तालुक्यातील पेठ या गावामध्ये. मित्रांनो, पेठ गावामध्ये आल्यानंतर ना शिवभाऊ पवळे यांनी अतिशय सुंदर असा मांडव बनवलेला आहे. आणि ही मांडव म्हणजे रायगडावरील मेघडंबरी या पद्धतीचा हा मांडव आहे. हा बैलगाड्याच्या बैलांच्या ज्या गाड्यांची जी बैल आहे त्यासाठी हा मांडव तयार केलेला आहे. आणि 2026 मध्ये त्यांचं हे 12 वर्षे त्यांनी रायगडावरील मेघडंबरी अनेक प्रकारचे ते किल्ल्यांच्या रूपामध्ये दरवर्षी वेगवेगळे मांडव बनवतात. या वर्षी पण अतिशय सुंदर कल्पना आहे त्यांची. आज मांडवापाशी आल्यानंतर ना एक वेगळंच फिलिंग वाटतंय. मांडवाची जी ताट आहे ती ज्वारीच्या ताटापासून बनवलेला हा एक मांडव आहे. आणि त्याला पूर्ण जो बांधकाम बांधलेलं आहे त्यांनी, ते बांधकाम आहे ना पूर्ण जे वडाच्या ज्या पारंब्या आहे त्या वडाच्या पारंब्यापासून त्यांनी बांधकाम केलेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर ना एक वेगळंच फिलिंग भेटते. जवळपास आहे ना दुपारचे आता आहे ना 2 वाजलेले आणि जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर अतिशय जास्त टेम्परेचर आहे. तुम्ही बघू शकता, जर बाहेर जर थांबलं ना अतिशय माणूस घामाघूम होतो. पत्र्याच्या जरी शेडमध्ये जरी आपण जरी बसायला जरी गेलं ना तरी घामाघूम होते. पण या मांडवमध्ये आल्यानंतर नाही ना एक वेगळीच फिलिंग भेटते. इथं अनेक लोक येऊन मांडव बघून जातात ते. आणि आज आपल्याला स्वतः शिवभाऊ पवळे आणि दिलीप शेठ पवळे हे स्वतः इथं भेटलेले. यांची जी संकल्पना आहे ही कशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. शिवभाऊ नमस्कार. नमस्कार. बैलगाड्याचा जो मांडव बनवलेला आहे आपण पेठ गावामध्ये आलेलो आहे. आणि पेठ गावामध्ये आल्यानंतर ना पुन्हा नाशिक हायवेवरतीच आपल्याला जो पेठ अवसरी घाट आहे त्याच्या बाजूलाच बैलगाड्यासाठी जो मांडव आहे बैलांसाठी हे 12 वर्ष आता त्यांचा एक नवीन उपक्रम आहे. आणि ह्या वर्षी काय बनवलेलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. शिवभाऊ, हे 12 वर्ष आहे तुमचं, दरवर्षी तुमची नवीन संकल्पना असते, तर ह्या वर्षी कशा प्रकारे तुमचा मांडव आहे? बैलगाडा शर्यतीच्या बैलांसाठी मांडव आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहतच असतो. पण मांडव बनवत असताना वडिलांच्या संकल्पनेतून साकार झालेली छत्रपतींच्या गडकिल्ल्यांची प्रतिकृती इथून मागं आपण गेले 12 वर्षे बनवत होतो. ही आता या वर्षी आपलं 12वं वर्ष आहे. रायगडावरची मेघडंबरी अशी प्रतिकृती बनवण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न केला आहे. रायगडावरची मेघडंबरीची प्रतिकृती बनवत असताना ज्वारीच्या पेंड्या, त्याचबरोबर बांबू असतील, त्याचबरोबर या मांडवाचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की वडाच्या पारंब्यांपासून आपण या ताट्या बांधण्याचा आपण प्रयत्न केला आहे.
साधारणतः किती दिवसापासून तयारी चालू होती तुमची या मांडवासाठी? तसं पाहायला गेलं तर एक 4 ते 5 महिन्यांपासून या मांडवाचे प्लॅनिंग चालू असतं. म्हणजे मांडवाचं स्केच बनवणं, मांडवाची यावर्षी कोणती प्रतिकृती बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला काय काय युटिलिटी लागतील, काय काय साहित्य गोळा करावं लागेल, किंवा सुरुवात अशी करावी लागते की मांडवाच्या ताट्या बनवण्यासाठी आपल्याला एक जाड ताटांचा यूज करावा लागतो. तर मग शाळू पेरतानाच आपण एकदम पातळ स्वरूपामध्ये पेरत असतो. मग त्यामुळे मग जाड ताटं तयार होतात. मग जाड ताटं सगळी निवडायची आणि त्यापासून आपण ताट्या बनवत असतो. संकल्पना खूप चांगली आहे यावेळेस. दरवर्षी तुम्ही नवनवीन उपक्रम हे करता, तर आतापर्यंत कोणकोणते तुम्ही मांडव बनवले? तिथून मग वडील बनवायचे एक साध्या पद्धतीने मांडव बनवत होते. त्यानंतर मग वडिलांना एक कल्पना सुचली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचा आपण आकार बनवण्याचा प्रयत्न करूया. मग त्यानंतर एक गेल्या 12 वर्षापासून आपण शिवनेरी असेल, शनिवारवाडा असेल, तोरणा असेल, अशा बऱ्याच मांडवांच्या प्रतिकृती आणि रायगडावरची मेघडंबरी आपण 2 वर्षापूर्वी सुद्धा बनवली होती. तीच आपण यावर्षी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस तुमचा मांडव चालू होता त्यावेळेस भरपूर जे इथनं जाणारे प्रेक्षक वर्ग म्हणा, तर मांडव बघण्यासाठी येत असेल, तर त्यांची काय प्रतिक्रिया होती तुमची ज्यावेळेस चालू होती? इथून मागच्या उन्हाळ्यांमध्ये आपण मांडव घराजवळ बनवायचं शेतामध्ये. मग तिथं मांडव पूर्ण झाल्यानंतर मग आपले ज्या ज्या लोकांना माहिती आहे की इथं मांडव असतो ते आवर्जून रस्त्यापासून वाट चुकून साधारण 200-300 मीटर अंतरावरती आपलं घर आहे, तिथं आवर्जून भेटी द्यायचे, फोटो काढायचे. पण ह्या वर्षी असं सुचलं की आपलं हॉटेलचं काम चालू आहे, तर मग आपण हॉटेलच्या समोरच आपण मांडवाची प्रतिकृती आपण तयार करूया. मग मांडवाची सुरुवात करत होतो इथं साधारण 1-2 महिन्यापासून. तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना एक कुतूहल असायचं की इथं नवीन काय तयार होते. त्या आजूबाजूच्या लोकांना विचारायचे, इथं प्रत्यक्ष येऊन भेटी द्यायची की इथं नक्की काय तयार होते. तो एक सस्पेन्स राहायचा. जे या बैलगाडा क्षेत्रामधले आहेत किंवा मग शेतकरी कुटुंबातले आहेत, त्या लोकांना बेसिक आयडिया होती की इथं बैलगाडा मांडव तयार होते. पण जे अननोन आहेत, जे सिटी एरियातले आहेत, त्यामुळे लोकांना काय आयडिया नव्हती इथं प्रत्यक्ष काय तयार होते म्हणून. पण आता हे प्रत्यक्ष प्रतिकृती तयार झाल्यानंतर लोक अवाक होतात, ते आश्चर्यचकित होतात ते, किंवा मग प्रत्यक्ष इथे येऊन आपल्या कलेला दाद देतात, कौतुक करतात, फोटो काढतात. आपण अनेक ठिकाणी बघतो हे गोटे म्हणजे जुन्या काळामध्ये बनवले जायचे. आता आपल्याला दिसत नाही हे गोटे, मांडव वगैरे असतात ते ह्यावेळेस आता आपल्याला दिसत नाही. तर काय सांगसान त्याच्याबद्दल? शहरीकरण वाढल्यामुळे साधारण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा मांडव संस्कृती सध्या लोप पावत चाललेली आहे. आपण पाहतो गावागावामध्ये खूपच थोड्या प्रमाणामध्ये क्वचितच कुठेतरी ठिकाणी आपण पारंपरिक जे मांडव आहेत ते ज्वारीच्या कडब्यापासून किंवा मग अशा सावलीसाठी उन्हापासून सावलीसाठी संरक्षण करण्यासाठी म्हणून एक साध्या पद्धतीचे मांडव बनवत असतात. तर मग आता ही संस्कृती मांडवाची लोप पावत चाललेली आहे. तर आपण या संस्कृतीला आपण पुन्हा एकदा एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आपण मांडवाची प्रतिकृती बनवत असताना त्यांना गड किल्ल्यांचा कसा आकार देता येईल किंवा यातून ऐतिहासिक आपल्या वारसा संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करतोय. आता किती वर्षाची आहे बैलगाडीची परंपरा तुमची? आजोबापासून आपल्या घरी बैलगाडा आहे. तीच संस्कृती आपण पुढे नेऊन चाललेलो आहे. मांडव बांधल्यानंतर कसं वाटतंय म्हणजे ज्यावेळेस जो गारवा असतो तो बैलांसाठी अतिशय चांगला. आता आपण बघतो नॅचरल जो गारवा असतो तो साधारणतः भेटत नाही. आजकाल आपण बघतो बैलांचे जे गोटे सेट टाईप बांधले जातात पत्र्यांचे वगैरे. खूप गरमी आहे, टेम्परेचर वाढतं. आता आपण बघतो उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये जे जो आपला ज्वारीच्या ज्या ताटांपासून बनवलेला जो मांडव आहे त्याचं फिलिंग थोडं वेगळंच असतं. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेलं तर सातगाव पठारावरती उंचावर पठार भाग असल्यामुळं इथं गरम हवेचं प्रमाण जास्त आहे. आणि त्यात जर मांडव बनवायचं म्हटलं तर गरम हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळं खूपच अडचणी येतात. म्हणजे आपण सिमेंटचे गोठे पाहिले असतील, पत्रे पाहिले असतील, पत्र्याच्या माध्यमातून खरंच खूपच गरम हवा येत असते. मग जर त्याच ठिकाणी जर हा ज्वारीच्या कडब्याचा पेंड्यांचा मांडव असेल तर जी बाहेरचं टेम्परेचर आहे आणि मांडवाच्या आतमधलं टेम्परेचर आहे हे निश्चितच एक 5 ते 6 डिग्री टेम्परेचर आपलं कमीच भेटणार आतमध्ये सुद्धा. आणि एक विशिष्ट असा वातानुकूलित AC असं म्हणावं लागेल की एक नैसर्गिक थंडावा आपल्या मांडवामध्ये भेटू शकतो. साधारणतः किती दिवस लागले मांडवाला आपल्याला बनवायला? प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर साधारण 2 महिन्यामध्ये मांडवाची पूर्ण प्रतिकृती तयार झाली. रायगडावरील मेघडंबरी ही संकल्पना का निवडली? रायगडावरची मेघडंबरी निवडण्याचा हेतू असाच की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे मानबिंदू, आराध्य दैवत आणि आपलं सर्वस्व.
ज्या गडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या गडावरची रायगडावरची मेघडंबरी निवडण्याचा आणि त्याची प्रतिकृती करून छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना देण्याचा एक छोटासा आमचा प्रयत्न होता. म्हणूनच आपण ही प्रतिकृती निवडण्याचा एक प्रयत्न केला. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मी गणेश पवळे. आपण आता पेडगावामध्ये आणि पेडगावामध्ये शिवभाऊने अतिशय सुंदर असा मांडव तयार केलेला आहे. बैलगाड्यासाठी तो मांडव आहे. आज गावातील त्यांचे बंधू सहकारी मित्र आज भेटलेले आपल्याला. तर गणेश शेठ, काय सांगसाल मांडवाबद्दल? 12 वर्षाची जी परंपरा आहे, बैलगाड्याच्या जो गोठा म्हणतो आपण त्यासाठी जो मांडव आहे तो तयार केलेला आहे बैलांसाठी. काय सांगसाल या मांडवाबद्दल? असून खरं तर सर्वप्रथम मांडव पाहून खूप आनंद झालेला आहे. जी आमच्या पंजोबांपासून जी बैलगाड्याची शर्यतीची परंपरा आहे ती आज पण खूप म्हणजे भावाच्या रूपात असेल किंवा चुलत्यांच्या रूपात असेल आज ती पाहायला भेटते. ते सर्वात मोठं कौतुकास्पद बाब आहे. आणि आज जो मांडव आहे, मांडवामध्ये आल्यानंतर एक जुनी आठवण, ज्यावेळी आम्ही असं लहान असताना वगैरे वडील आमचे बनवायचे, आजोबा वगैरे बनवायचे, खरंच त्या गोष्टीची आज आठवण झाली. आणि जो काही मांडव आपण आज आतापर्यंत आपल्या शेतात वगैरे बनवत होतो तो आज एक जे लोकांसाठी म्हणजे जे आज जे काय आपले पूर्ण जिल्ह्यातून वगैरे जे हायवेवरून जाणारे लोक वगैरे म्हणजे जुनी जी आपली परंपरा आहे बैलगाड्या शहराची रिलेटेड, आणि त्यातून बैलगाडा म्हणजे आपला जो बैलांसाठी जो मांडव बनवतो आणि त्यातून आपण जी किल्ल्यांसाठी जी दिलेली हे त्या प्रत्येक वर्षी एका किल्ल्याचं आपण हे बनवतो, प्रतिकृती तयार करतो. तर आज ते आपण ते एक हायवेच्या कडेला आणल्यानंतर जो लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन आहे किंवा जी जुनी परंपरा आहे त्यातून लोकांना पण खूप असा आनंद होत आहे. शिवभाऊंनी एक जुन्या पद्धतीचा जो मांडव आहे तो बनवलेला आहे. जुन्या पद्धतीचे जे मांडव आहे ते आता हल्ली आपल्याला बघायला भेटत नाही. तर आज ही एक नवीन संकल्पना, नवीन प्रकारचा एक मांडव बनवलेला आहे. तर ह्या मांडवाबद्दल तुम्ही काय सांगता? ह्या मांडवाची अशी नैसर्गिक तयार होते आहे का वाल भिंती आहे त्याच्यामध्ये अर्थिंग भेटत नाही माणसाला. आणि ही जमीन जी आहे ही नैसर्गिक आहे. आणि जे त्याला वाल भिंती लावल्यात ह्या सर्व कडव्यापासून, वैरणीपासून आणि हे बांबू लावलेत, वेळीचे बांबू लावलेत, त्याला नैसर्गिक वातावरण तयार होते. हे मनुष्य प्राण्याला अति पोषक आहे. तर इतर ठिकाणी बंगल्यामध्ये राहतो आपण, कुठं खोल्यामध्ये राहतो, कुठं रूममध्ये राहतो, तर त्याच्यासाठी मनुष्याला जीवन जगण्यासाठी ते खूप अडचणीचं वाटते. आणि हे नैसर्गिक वातावरण तयार करते. आणि याच्यामध्ये जनावर, माणसं, कुठले प्राणी यांना कुठली कशी निसर्गाची हानी पोचू शकत नाही. आपण पहिले मांडव बघायचो, उन्हाळा चालू व्हायच्या आधी शेतकरी 2-2 महिने कामाला लागायचे मांडवासाठी. वावरांमध्ये मांडव विंडो असायची आणि जी बैल वगैरे असायची ती त्याच्यात बांधली जायची, गुरं वगैरे बांधली जायची. तर प्राण्यांसाठी किती महत्वाचा हा मांडव? प्राण्यांसाठी आपण आपल्या गोठ्यामध्ये, कच्च्या गोठ्यामध्ये जमीन असते खाली, त्याच्यामुळे मलमूत्र सोडलं जातं, त्याच्यामध्ये प्रदूषण तयार होतं, गोचडी तयार होती, पिसा तयार होत्यात, वापा तयार होत्यात, डास चावतात, तसं तिथं प्रदूषण तयार होतं. तसं ह्या मांडवाची जागा पूर्वी 15-20 दिवसांनी किंवा महिन्यांनी जागा बदली केली जाते. त्याच्यासाठी बदली केली जाते का मलमूत्राने जे प्रदूषण तयार होते ते प्रदूषण तयार होऊ नये म्हणून जागा बदलल्या जाते. तिथं जनावर सुरक्षित राहतात. आणि जमिनीला ते पोषक असं असतं का ते मलमूत्रामध्ये जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची ताकद वाढते. अशा प्रकारे जमिनीची निगा राहते आणि जनावरांची पण निगा राहते. कसा संदेश राहील तुमच्याकडून एखाद्या तरुण पिढीला वगैरे? कारण हल्ली आपल्याला हे गोठे बघायला भेटत नाही. तर कसा राहील तुमच्याकडून संदेश? आता गोठे बघायला म्हणजे आता नैसर्गिकता थोडी कमीच होत चाललेली आहे. तर आता नवीन सुधारित पद्धत आल्यामुळं लोकांचा कल तिकडे फिरलेला आहे जास्त. याच्याकडे कोणी वळत नाही कारण हे त्रासाचं काम आहे. आता ह्या ताट्या बांधायच्या म्हणलं तर याला सपोर्ट देण्यासाठी कुठली झाडाची एक प्रत वापरावं लागते आणि मेहनतीचं काम आहे ते कोणी घेत नाही. आणि त्याच्यामुळं काय करतात लोक, प्लायवूडचा वापर करतात किंवा अशा नेटचा वापर करतात. ते नैसर्गिक त्याच्यामध्ये पोषक वातावरण थोडंसं कमी असतं. हे खूप सुंदर आहे
आणि अशा प्रकारे मनुष्याचं चांगलं याच्यात जीवन जगू शकतं, याच्यात जनावर पण चांगली राहू शकतात. आपण बघतोय आता मांडव बांधलाय आणि मांडव बांधण्यासाठी पहिले कात्या वगैरे हे यूज करायचे. आता हा जो मांडव बांधलाय याच्यासाठी पारंब्या यूज केलेल्या आहे. पारंब्या आहे त्या यूज केलेल्या आहे. तर काय सांगसान पारंब्या यूज केले त्यांनी त्याबद्दल काय सांगसान? पूर्वी कसे असायचं, परिस्थितीनुसार अनुकूलता कमी होती, त्याच्यामुळं उपलब्ध जे असायचं त्याला काथ्या वगैरे लागायचा किंवा तारा लागायच्या, त्या पूर्वी नव्हत्या. मग त्यावेळी त्या वडाच्या पारंब्याच्या जे दोरी असती, त्या पारंब्याच्या दोरीपासून त्याचे ते आळं घ्यायचे, त्याने त्याला फिट करून घ्यायचं. त्या पारंब्याचे मोठं जे सोट असतो, मोठा जो धागा असतो, तो धागा ह्या बांबूच्या ठिकाणी वापरला जायचा. जे वनामध्ये अभयारण्यामध्ये जे टणटणी म्हणतात असे एक प्रकारचं झाड आहे, त्याच्या लांब लांब शेकट असतात, त्या शेकटाने ते मध्ये टाकून त्याला सपोर्ट देऊन त्याच्यामध्ये दुसरं एक मटेरियल भरून त्याच्यावर त्या वडाच्या त्या पारंब्या असतात त्या आथरून त्याच्यावरती त्यांनीच आळं घ्यायचं आणि त्यांनीच बांधायचं. ते नैसर्गिकता तयार करते. आता कसं आहे का, हा काळ बदलल्यानंतर लोक काय करतात, मांडव जरी करायचा झाला तर ताराचा वापर करतात. ताराचा वापर करायला गेला का तारा काही दिवसांनी तुटतात आणि ते तुकडे पडतात आणि तुकडे पडून तेच जनावरांच्या पोटामध्ये जातात चाऱ्याद्वारे, मग ते हानिकारक ठरू शकते. ताई नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. तेजश्री शेखर धुमाळ. मांडव जो तयार केलेला आहे त्याच्यासाठी तुमचं काय काय सहकार्य लागले आहे? म्हणजे मांडवासाठी लागणारा कडबा, ते बांबू असतात वेळूचे ते बांबू किंवा पारंब्या, किंवा अजून जे काही रॉ मटेरियल लागतं ते सर्व आम्ही सर्वजण मदत करत असतो. त्याचप्रमाणे वस्तीवरील लोक, सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व लोक सगळे येऊन मांडव बनवू लागतात. दरवर्षी तुमची नवीन संकल्पना असते. हो. आता ह्या वर्षी पण तुमची नवीन संकल्पना आहे. तर लोकांच्या प्रतिक्रिया काय काय भेटलं तुम्हाला आता? म्हणजे जी प्रतिकृती तयार करतो आम्ही ती एक शिवरायांचे गड किल्ले आहेत, यातून शिवरायांच्या गडांचे जतन या माध्यमातून आम्ही दाखवत असतो. म्हणजे शिवरायांचे किल्ले कसे आहेत त्याप्रमाणे आम्ही प्रतिकृती तयार करत असतो. हा देखावा ह्या वर्षी आम्ही मेंगडंबरी हा देखावा तयार केलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा. राजू पवळे. आता जो बैलगाड्यासाठी जो गोठा तयार केलेला आहे, मांडव तयार केलेला आहे, तर अतिशय सुंदर कल्पना आहे. असा मांडव आपल्याला कुठे बघायला भेटत नाही. तर काय सांगसान या मांडवाबद्दल? असं मांडवाबद्दल असं सांगायचं म्हणजे मांडवाची परंपरा जोपासत असताना आमचे बंधू दिलीप शेठ पवळे यांच्या माध्यमातून मांडवाची ही प्रतिकृती बनवण्यात येत असते दरवर्षी. या वर्षी 12वे वर्ष आहे. गड किल्ल्यांची सफर करताना ज्या मांडवाची संकल्पना सुचत गेली, ती संकल्पना सुचत असताना हे 12वे वर्ष बनवले. पहिले शनिवारवाडा बनवला होता, त्यानंतर तोरणा बनवला होता, शिवनेरी बनवली होती, आता ही रायगडावरली मेघडंबरी बनवलेली आहे. हे सह्याद्री प्रतिष्ठान आमचा ग्रुप आहे, या माध्यमातून हा मांडव बनवण्यात आलेला आहे. मांडवाचं वैशिष्ट्य काय या? मांडवाचं वैशिष्ट्य असं की जे तापमानाचं मेंटेन राहतं मांडवामध्ये, जे आपण बैलांची उष्णता कमी करण्याचं काम करतो आपण मांडवात बांधल्यानंतर. थंड वातावरण राहतं मांडवात. तसं पत्र्याच्या शेडमध्ये थंड वातावरण राहत नाही, उन्हाच्या झळा बैलांना भेटतात, तसं मांडवामध्ये उन्हाच्या झळा भेटत नाही. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा. मी यश पवळे. प्रसिद्ध रील स्टार आपल्याला यश पवळे इथं भेटलेले मित्रांनो. सह्याद्री प्रतिष्ठान आज त्यांचं मोठं योगदान असतं मांडव बांधण्यासाठी. तर काय काय मदत केली या मांडवासाठी तुम्ही? आता तसं तर शिवा हा माझा भाऊच आहे आणि मांडव बांधणं एका दोघांचं तरी काम नाहीये. त्यासाठी मदतीचं लागतेच. ताटी वगैरे उभी करण्यासाठी किंवा मग वर काही मेघडंबरी केली आता आम्ही ती वर ठेवण्यासाठी मदत लागतेच पोरांची. तर त्यासाठी आम्ही मंडळाच्या वतीने त्याला मदत करत असतो आणि चांगल्या गोष्टीसाठी आपण सहकार्य केलंच पाहिजे. किती लोकांची टीम आहे तुमच्या आता? आता तशी आमची वस्तीवर 30 एक पोरं आहेत. आता काही कामावर असतात आणि काही जी अवेलेबल इथं होतात त्यांना फोन वगैरे किंवा मग मेसेज वगैरे करून
हक्काने पोरं इथं कामासाठी येतच असतात. मांडवात कसं वाटतं आता तुम्हाला? आता तसं पाहायला गेलं तर आधी यांनी सांगितलंच होतं की पत्र्याच्या शेडमध्ये जळायला लागतात, आणि मांडव असा आहे की त्याला छोटे छोटे छिद्र पण दिसत असतात, आणि बाहेरची हवा असती ती आतमध्ये शिरल्याच्या नंतर ती एक अशी व्हेंटिलेशन होऊन एक थंड टेम्परेचर करायचं काम ती ताट्यांच्या माध्यमातून मांडव करत असतो, आणि ते बैलांसाठी म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. आता आपण बघतोय दुपारचे 1 वाजलेले आणि अजिबात गरमी होत नाही मांडवात बरोबर. बसल्यानंतर. तेच या मांडवाचं खास वैशिष्ट्य. हा, तेच वैशिष्ट्य आहे. आता बाहेर तुम्ही बघू शकता, म्हणजे नुकतंच बाहेर गेलं तर लगेच माणूस आतमध्ये पडतोय, का तर आतमध्ये थंड वातावरण राहते. पाहुणा नमस्कार, नमस्ते. नाव सांगा पहिल्यांदा. मी अनिल दायबर. कुठून आले तुम्ही? मी राहिला पुण्यात आहे. पुण्यात आहे. आता कुठं निघाले होते? म्हणजे मी आता मनसरला निघालो. मंचरला निघाले. येताना गोठा म्हणजे मांडव बघितला तुम्ही? हो ये बरोबर. तर काय वाटलं म्हणजे मांडव बघितल्यानंतर? ते मांडव पाहिल्यानंतर एक जुन्या आठवणी थोडक्यात मनामध्ये उफाळून आल्या आणि एक वेगळं आकर्षण वाटलं की पिढ्यानपिढ्या तर ह्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. पुन्हा एकदा आपली जुनी संस्कृती डोळ्यासमोर उभी राहिली की जुन्या काळात हे मांडव असायचे. त्या मांडवामध्ये व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारचं असायचं, जनावरांना गरम होत नसायचं. त्या दृष्टिकोनातून पूर्वीच्या काळी शेतकरी अशा पद्धतीचे मांडव बांधायचे. हा मांडव आज बऱ्याच दिवसातून पाहायला मिळाला, म्हणून थोडंसं लेफ्ट घेतला आणि वळालो. आणि यांची जी संकल्पना आहे ही 12 वर्षाची आहे. दरवर्षी वेगवेगळे किल्ले बनवतात ते. तर यांनी यावेळेस रायगडावरील मेघडंबरी ही बनवलेली आहे. तर बघून काय वाटलं तुम्हाला? नाही, अतिशय चांगलं, म्हणजे संकल्पना त्यांची खूप चांगली असते. आणि ह्यावेळीची संकल्पना राजगडावरची मेघडंबरी, म्हणजे राजगड हा शेवटी महाराष्ट्राचा ना हिंदुस्थानचा अभिमान आहे. ज्या ठिकाणी राजा शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्याची साक्ष देणारा तो किल्ला आहे, आणि त्याची प्रतिकृती बनवली नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. भरपूर ऊन आहे बाहेर, आतमध्ये आल्यानंतर काय वाटलं? अतिशय चांगलं वाटतं. खूप म्हणजे खूप, आपण थोडक्यात एसी लावल्या, एसी मध्ये आपण बसतो ना, अगदी तसं फील होतं. एसी पेक्षा पण जास्त feel खूप होतं. छान. एसी मध्ये तरी कमीत कमी हवा त्या रूम मध्येच असते, पण याची हवा बाहेर नेत असते. छान वाटतं, एकदम भारी. नमस्कार म्हटलं. नमस्कार नमस्कार. रामकृष्ण हरी. नाव सांगा तुमचं. मी मच्छिंद्र बबन अभंग, गाव पारगाव, मुक्काम पोस्ट पारगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मांडव बघितला, काय वाटतंय मांडव बघितल्यानंतर? अहो, मांडव बैला म्हणजे एकच नंबर. आम्ही हाडाचे शेतकरी. पहिले 4 बैल असायचे, मांडव करायचा. 4 दिवस ते ताट्या बांधायच्या, बांबू तोडून आणायचं, लाकडं तोडायची आणि ते मांडव बनवायचे. मग बैल आत बांधायची, उन्हाच्या पारी रात्रीची सुद्धा आत बांधायची. अतिउत्कृष्ट अशी का हवा येणार, गाळून हवा येणार. ही हवा एक नंबरची हवा. उन्हाच्या बारी जरी आपण बैल आत बांधायची, खायला घालायची, झोपायचं खाट टाकायची, झोपायचं, हवा गाळून येणार, गरम होणार नाही, काय नाही. आणि वातावरण चांगलं वाटायचं. खाली आपण मांडव बदलायचा, पिसा झाल्या, गटारं झाली, परत बदलायचा मांडव. इथून मोहर खत होतं, जमिनीला खत होतं, मुतल्याला शेणाचं खत होतं. परत खड्डे जर झालं तर आपलं दुसऱ्या जागी मांडव बदलायचा, परत दुसऱ्या जागी बदलायचा. पूर्वीला आमच्या का इंधन नव्हती, मोठा असायच्या. मग 4 बैले मोठा चालायच्या. सकाळच्या बारी मोठा हाकायच्या, दुपारून नांगर पाहायचा. दुपारच्या बारी 4 बैली 8 बैली नांगर चालायचा. मजा यायची तेव्हा. नांगर लागत नसतं, 2 गडी दाबाया राहायचं, आग कांडी ठेवायची, त्याच्यावर एक गडी बसायचा, 8 बैली नांगर लावायचा. बैल एखादा कमी पडला तर तो मागं टाकायचा, पुढला मागं टाकायचा, पुढे एक माणूस चालायचा, 8 बैल नांगर चालायचा. उन्हाळभर नांगर चालायचा, आम्ही नांगरट करायचाच. संध्याकाळी बैल यायची घरी, मांडवात बांधायची. अति बेस्ट मांडव असायचा. मग ते त्या टायमाला शेतीची मजा यायची. जुनी रूढ होती
ते बेस्ट चांगलं वातावरण वाटायचं आणि शरीराला कसरत व्हायची, दिवसभर नांगवर धरायचा ना, चांगला व्यायाम व्हायचा, आजार नसे काही नसे का चांगलं वातावरण वाटायचं. हल्ली हे मांडव आपल्याला बघायला भेटत नाही. समाजासाठी तुमच्याकडून काय अपेक्षा, म्हणजे समाजाला काय आव्हान करतात? हल्ली आता कलियुगामध्ये आता जरा बदल होत चालले. आता नवीन पोरं काय म्हणतात, नको बैल, यांना गाडा बैलाचा शौक आहे एक नंबर, पण आता शेती करायला नको म्हणतात. आधुनिक पद्धत आली, ट्रॅक्टर आले, मग बैल हाकाय नको म्हणतात. बैलांनी आपली तयार करायची, चांगली मांडव करायचा, चांगली त्यांची सब्जी ठेवायची, मांडव बदलायचा, चांगले खायला घालायचे, गाडा डांबटायचा. ही आत्ताच्या युगाचा हा जरा प्रभाव आहे. आणि जुन्या लोकांचा शेतीवर अवलंबून होते, बैलावर अवलंबून होते. बैलांनी शेती काय करायची ठरली, बैलांचं मोठ्या हाकायच्या, बैलांच्या इंधन ऑइल इंजिन आलं, मंदर पंप आले, ऑइल पंप आले, इलेक्ट्रिक आले, पण आता सगळं बदलले गेले. कलियुगाचा हा फेरा बदलला. आता जरी बैल आहे तरी मांडव करायचा, त्यांना खायला बेला चांगलं घालायचं, पोस्ट गाडी कुठं असेल बारी तिथं बारी एक नंबर झाली पाहिजे. आता आमची शेतकऱ्यांचा हा आता एवढाच हा खेळ आहे. शिवाभाऊ, बैलगाड्याचा जो मांडव आहे तो तुमचा एक्झॅक्ट लोकेशन सांगा, कारण जेणेकरून बैलगाड्याचे जे फॅन फॉलोअर्स आहे म्हणा, त्यांना बघण्यासाठी किंवा येणं जाणारे जे लोक आहे ती पण इथं येऊन एकदा बघू शकतात मांडव. तुमची दरवर्षी वेगळीच कृती असती, तर हे लोकेशन सांगा कुठे आहे मांडव बघण्यासाठी. आपला हा बैलगाड्याचा मांडव पेडगावापासून पुणे नाशिक हायवेवरतीच 2 किलोमीटर अंतरावरती जो पेटावसरी घाट जो आहे त्याच्या माथ्यावरतीच आपला मांडव सर्वांच्या निदर्शनास येतो. त्यामुळं मांडवाचं आता काम पूर्ण झालेलं आहे. आणि ज्या कोणी प्रेक्षकांना, बैलगाडा शौकीनांना मांडव पाहायचा असेल तर सर्वांसाठी मांडव हा खुला केलेला आहे.